काय बस राहू दे कसं पंचपदी उभी राहूनच पंचपदी शारीरिक हरे हरि राम कृष्ण
मनमोहन मनमोहन मुरलीवाला मनमोहन मनमोहन मुरलीवाला
महाराज
मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलगीला भक्तासाठी तोंडवी बेठी कोकेशी रथ झाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलगीला विदुरा घरच्या बक्षुनी कन्या विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदी झाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला भक्ती सुखे सुखावला भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला भक्ती सुखे सुखावला भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संपूर्ण निर्विघ्नं पुण्यदेव सर्व कार्ये सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मंगलं भगवान् विष्णु मंगलं गर्भध्वजा मंगलं पुंडरीकाय मंगलाय तनोहरी मंगलाय तनोहरी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विगम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवेलागी सेवक देवा
चरण अहो स्वामी तुकया देवा माझा न करावा अभिर श्रीपादनाथं गुरुराजवीरं मुषुणां ज्ञानदानाहिक दक्षं कोटि क्षेत्र निवासिनं तन्नमामि वेद विद्वान् वरिष्ठं साधकात्माय श्री एकमुखी दत्त मंदिर श्री गुरुदत्त सेवा समिती ट्रस्ट आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पारायण सोहळा आणि त्यानिमित्तानं तुमच्या सर्वांचं या ट्रस्टीचं प्रेम तंत्रे प्रेमाच्या योगानं प्राप्त झालेली ही सेवा त्या सेवेकरता निवडलेली जी गवळण आहे जनार्दन स्वामीचे लाडके शिष्य शांती ब्रह्म एकनाथ भगवान यांची 4 चरणाची गवळण. या 4 चरणाच्या गवळणीमध्ये एकनाथ महाराज कृष्ण भगवंत कसा आहे आणि भक्ताचं काय मोहन करतो किंवा काय हरण करतो ती सांगणारी ही गवळण आहे. जोपर्यंत भक्ताचं मन देवाच्या चरणावर लागत नाही देव त्याचं मन मोहून घेत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ फळाला येत नाही. या सप्ताहात 8ही दिवस ज्यांनी सेवा केलेली आहे, ज्यांनी गायनाचं काम केलं, ज्यानं मृदुंगाचं काम केलं, पेटी मास्तर पेटी वाजवायचं काम केलं आणि ज्यांनी टाळकरी म्हणून अविरत सेवा केली, ह्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या श्रोते वर्गांच्या चरणावर नतमस्तक होऊन शिवेला प्रारंभ आहे. एकदा भजन करायचे. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी हरी
हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल गोविंद माधव हरी हरी बोल। वेळ 11:15 झाली चालू आहे. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. हा मनाचं मोहन करणारा जो देव आहे तो कोणाचा आहे? अभंगाच्या गवळणीच्या प्रथम चरणात सांगितलंय. हा नंदाचा अलबेला आहे. म्हणजे नंद राजा आणि यशोदा माता ज्याचा अलबेल म्हणजे दिष्ट काढते. असा जो कृष्ण आहे हा कृष्ण साधकाचं भाविकाचं मन मोहन करतो. पण मन हे इतकं विचित्र आहे महाराज. हे मन देवाच्या चिंतनात जात नाही. मन तिकडे लागत नाही. मन तिकडे लागत तेवढ्या ठिकाणी हिंडत. ज्यांना काम नाही जे 60-70च्या वर झालेत ना त्यांचं तर मन जास्त बाहेर हिंडतं. कोणाकडं जाईल सांगता येत नाही. नातीकडं जाऊन येतं, नागवाडाकडं जाऊन येतं, मुंबईला जाऊन येतं, पुण्याला जाऊन येतं. आज तर घरीच. पण मन मात्र तिथं स्थिर राहत नाही. आणि जोपर्यंत मनाला भक्ती लागत नाही तोपर्यंत भक्ती सुख समाधान आणि शांती प्राप्त करून देत नाही. सुख समाधान आणि शांतीचं वास्तव्य जर प्राप्त व्हायचं असेल तर मन देवाच्या चरणात लागलं पाहिजे. पण मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. मन हे बद्धतेला आणि मुक्ततेला कारण आहे. हे शास्त्र सांगतं, संत सांगतात. पण आपण मुक्त होत नाही. असून मुक्त होत नाही. आपण बद्धतेत जातो. मुक्त होता परी येऊनिया छंद माझे माझे येऊनिया छंद माझे माझे संसारात कोणतंच आपलं नाही. बारकाईने विचार करा. मुलगी कोणाची? मध्ये जावयाची. कारण त्याला अनुभव आला. लग्न करून दिली जावयाला. पोरगा कोणाचा? हा सासू म्हणजे त्या सुनाचा पोरगा. पोरगा कोणाचा? त्याच्या बायकोचा म्हणजे सुनाचा. बायको ती तरी आपली आहे का? जर विचार केला तर आपण म्हणतो आपली. पण एकदा मुलं झाली का ती आपली राहत नाही. मग ती मुलांची आई होती तिकडं तिचं पाय जास्त ओढतात मुलांकडं. नवरानी जेवला का तसा गेला तपास करत नाही. आता काही करते असं विचार. अशोक महाराजांना जास्त आठवण यायला लागली. कारण सारखी ती तिकडे त्यांचे पाय तिकडे देऊच्या बाजूला बिचारी ती काय करी. विठाला विठाला विठाला
कशाला भरतो? कोणाला पट्टी भरतो? ज्याचं घर आहे त्याला ना. मग घर कोणाचं? हा, किती मोठं बांधा, घर शासनाचं, जमीन शासनाची म्हणून पट्टी भरावी लागते आम्हाला. लाईट वापरली ती बिल भरावं लागते. मग या सगळ्या गोष्टी जर आपल्या नाही तरी आपण काय करतोय? हे माझे, ते माझे, नातू माझा, नात माझी, पोरगा माझा. उलटी अंगठ्याने पाणी पाजतील शेवट, सरळ अंगठ्यात देखील नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी. आपले साजरे माझ्या माझे माझे म्हणून, आपले साजरे माझ्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी. आपले साजरे माझ्या माझे माझे म्हणून, आपले साजरे माझ्या माझे माझे म्हणून. भाऊ कोणाचा बोल कोणाचे सगळे बोले, कोणाचे भाऊ कोणाचा बोल कोणाचे बोले. मेल्या मागे सर्व राहिले तुझी भावी बोले, मेल्या मागे सर्व राहिले तुझे भावी बोले. माझ्या मायेचा वादार, माझ्या मायेचा वादार, माझ्या मायेचा वादार, माझ्या मायेचा वादार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी. अंजुनाचे एकल माझ्या माझे माझे म्हणून, अंजुनाचे एकल माझ्या माझे माझे म्हणून. आणि ती एकट्याला जावं लागते शेवटला. किती पैसा असू द्या, पैसा राहतो बँकेत. घरी हे आजारी पडलं तर याला तामच्या घालायला कोणी नसतंय. पण खरं सांगितलं ना सख्याला राग येतो. एवढं कशासाठी हे सगळं? कशासाठी त्या मायेच्या बंधनात गुतायचंय? संत महात्म्यांनी सांगितलं, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे. मनसा Thank you.
माणसांना बघत नाही असं नाही. आणि त्या वाऱ्यामध्ये वाहवला जातो. काहींना सत्तेचं वारं भरतं, काहींना मला फार मुलं आहेत याचं वारं भरतं, ते आजच चालत. डोकरी पाहिले का? डोकरी डझनभर पोरं होते तिला एका टायमाला. आणि इकून काय नाच का ती फुगतच चालते. सगराला देखील 7 कोटी सगर पुत्र होते, एकाला एवढे झाले होते. त्याच्यामुळे ते फुगलं होतं. यज्ञ करायचा ठरवला का त्यांना तुम्हाला माहिती आहे. मी नुसतं त्रोटच सांगतो तुम्हाला. आणि नेमका घोडा कपिल ऋषीच्या आश्रमात एकाने आणून बांधला. आणि घोडा ज्यांनी धरला त्यांनी युद्ध करावं लागतं ना, ते शरण जावं लागते. असा नियम आहे यज्ञाचा, राजस्व यज्ञाचा. हे तिथं आले पाहिलं तर घोडा कपिल ऋषीच्या आश्रमात. कपिल ऋषी ध्यानात तो बसले. आपल्याला आता ध्यानच करायचं माहिती नाही, कसं ध्यान करायचं. दत्त भगवंतांनी ध्यान शिकवले आपल्याला. ध्यान आणि दान या 2 गोष्टी शास्त्रामध्ये आणि संप्रदायामध्ये सर्वात उच्च लेवलचे आहेत. ध्यान करत असताना असं करावं. नाम आठविता कंठी पुढे उभा जगजिठी, आयशे धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन काय झालं पुढं? आहे का उन्मन नव्हतं का कधी? मग उन्मनीच्या सुखात सिंगल मध्ये काढा ना. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी ज्ञानवाल्याला आपण माहिती का जातात. पैन मेरूचे शिखरी मुद्रा लावणी खेचरी, काय म्हणतात खेचरी. किती प्रकारच्या मुद्रा आहेत. दत्त भक्त मंडळी तुम्हाला विचारतो मी, मुद्रा किती प्रकारच्या? मग मुद्रा त्यांनी खेचरी लावली. खेचरी, भुचरी, आगोचरी, चाटरी, आलक्ष अशा 5 मुद्रा आहेत. आणि ज्ञानोबा समाधीला बसले तेव्हा त्यांनी 6वी मुद्रा लावली. तिला भीम मुद्रा म्हणतात. समजलं? ज्ञानोबारायांनी समाधीमध्ये जी मुद्रा लावली तिला भीम मुद्रा म्हणतात. ध्यान करत असताना कोणती लागली पाहिजे? खेचरी तरी लागली पाहिजे.
हा? केसरी मुद्रा पण आपण ध्यानावत नाही, ध्यान करीत असताना ध्यानावर नसतो. कशी लागेल केसरी? अशा जर मुद्रा लावल्या, प्राणायामी बैसला, प्राणायापान, प्राणापानामध्ये ही मुद्रा लागते. प्राणापान क्रिया माहिती का? सांप्रदायिक मंडळी आपण सगळे आदिनारायणापासून आदिनाथापासून सांप्रदाय खाली आले. आदिनारायण म्हणजे दत्त, समजलं? त्याने मुद्रा लावायला शिकवले आपल्याला. आपण इथं ठीक केलो, श्रीराम 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 आहे का काढता वरूनच सांगता देतो विठाला इथं ज्याची मुद्रा आली ना त्याचं कल्याण होतं बरं का, त्याचा काला होतो. कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी वरून गंध उघडायचा इथं ठाकसा आणायचा. अरे हात यायला पाहिजे, हात मुद्रा यायला पाहिजे. काय येत नाही याचं कारण आपल्याला जो भेटला तो गुरु तसा भेटला नाही, आणि भेटला तर आपण करीत नाही. त्या दोन गोष्टी आहेत. गुरुची चूक नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये जर तसा गुरु जर भेटला, सद्गुरु जर भेटला तर आपण त्या मार्गाने पादक्रमण करत नाही, आणि त्याच्यामुळं जे फळ आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही. दत्तात्रयानं ती खेत्री मुद्रा लावली, तेने सांडियेली माया, तेजिले कंथा काया. आणि मग काय झालं आहे ना नक्की. मन विलयाला जाण्यासाठी पहिली त्यांनी माया सोडली. दैवी यशाम गुणमयी मम माया दुरतया मामेव प्रपद्यते माया येतांतरंती. ही दैवी यशाम गुणमयी माया एवढी कठीण आहे महाराज, कोणालाही बी सुटत नाही. पण जो मला अनन्य भावानं शरण येईल, ज्याचं मन माझ्याकडे लागल, गोविंद गोविंद म्हणा लागली मग गोविंद ते काया, भेद नाही देवानी तया. त्याच्यात देवात भेद राहते. असं मन त्याच्याकडे जर लागलं तर त्याला माया काही करू शकत नाही. तो ही माया तरुण गेल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी त्याचं मन माझं मन लागो तुझ्या पायी, हो करी कृपा. तू विडवरी सखी बाई, हो करी कृपा. तू विडवरी सखी बाई, हो करी कृपा.
माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझे ज्ञानोबराचा पंगे सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा अंबाबाई कृपा करील ही विठेवरची विठाई कृपा करील दत्त भगवंत कृपा करतील पण कधी माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा देवाचं नामस्मरण करत असताना तू किती वेळ नामस्मरण केलं याच्यापेक्षा तू कसं केलं आणि किती एकाग्र होऊन केलं याला महत्व आहे भक्ती सगळीच करतात सब करता भी थोड़ा फेर पडता है सगळेच करतात पण थोडासा फरक पडतो आणि त्याच्यामुळे घोटाळा होतो दृष्टांत सांगायला वेळ नाही काल्याचा कार्यक्रम आहे कसा कसा वाढायचा कळा मला विठाला ब्राह्मणाच्या इथे जेवण होतं ब्राह्मणाच्या इथे आणि ब्राह्मणाच्या इथे जेवण असल्यानंतर कोणालाही जेवण नसते त्याच्यामध्ये जास्त करून आतकुटे माणसं लागतात वरून बनलेली पाहिजे उपर की तो खूप बनी अशी पाहिजे धोतर नेहरू पाहिजे चमन केलेला पाहिजे असा मोठा अँटिना ठेवलेला पाहिजे त्यांना जेवण आणि नेमकं आपल्या आळंदीतल्या पोरांना वाटलं बाबा आता जेवायला जायचंय आपल्याला मग काय करावं लागलं म्हणजे काय नाही ते जसं आहे ना तसं करायचं मग काय करायचं म्हणजे पहिली म्हणजे चमन करावं लागलं चमन केला ना असा अँटिना ठेवला मोठा शेडी धोतर नेहरू भागंद लावला जानवं घातलं आणि दोघं जण जेवायला निघाली बघ पण एक सोनाराचं होतं एक कुंभाराचं होतं गेली जेवायला गेली सगळी जण बसली पण तिला एका जागात मध्ये मिळली नाही एकाला इकडल्या कडेला आणि एकाला तिकडल्या कडेला मिळली एका व्यवस्थित जेवण वाढलं सगळं झालं चांगलं पद्धतशीर वाढलं गेलं 5 पकवान होती तोंडाला आवडलंच पाणी यायला लागले पण तसंच आवारलं श्लोक जायवाय पाहिजे ना मग त्यांनी हातात पाणी घेतलं सुरू केली अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमासिता प्राणापान समायुक्तो पचाम्यन्नम चतुर्विधम असं फिरवायला सुरुवात केली यांनी पाणी ओतलं पण कुमाराच्या पोराने असं उलट फिरावं का फिरवलं उलट त्याला चाक फिरवायची सवय होती उलटी दांडा धरला गातात फिरवायचं फिरवलं उलट फिरवल्यावर कोणतंच लक्ष नव्हतं पण तिकडं स्वानराचं पोरग होतं त्यांनी तिथून आवाज दिला त्याला उलट फिरवलं काय तेव्हा या बाकीच्या ब्राह्मणांनी बघितलं म्हणजे कोणाचं पोरग हे म्हणला कोणाचं म्हणलं निश्चामा कुंभाराचा उठ 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 आता हा उठला पण हा उठल्यानंतर त्याला चेन पडेल का उठणार त्याने त्याला हात मारली म्हणला तुला बोलायला नको होतं पण तुला सारखी हवा फोकायची सवय कवा फोकावा कवा फोकू नाही काय कळा नाही तुला नेमक्या टायमाला हवा फुकली तेवढा बोलला नसता ते जेवण नसतं उठलो का शेषादरचं म्हणलं कोणा तरी तुम्हाला नारायण स्वामी सब करताय फिर थोडा फिर किती पडला फरक फक्त आज केलं ते आज करायला पाहिजे होतं एवढाच फरक पडला पण काय झालं असंच घोटाळा आहे आपला आपण भक्ती करतोय पण मनापासून नाही करीत मनापासून जर भक्ती केली ना महाराज एकदा मन त्याच्या चिंतनात लागलं ना गोरोबा काकाच्या पायाखाली मुलगा आलं तो
बुडवलं गेलं तरी देखील देवाचं चिंतन सुटलं नाही, याला खरी भक्ती म्हणतात. लक्षात ठेवा. नुसतीच भक्ती करायचं, सोंग नाही करायचं. सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे नाही, सांडा वाहू गे गबाळ डोळे आडीन पडत. सोंग करू नका नुसती, थोडं करा पण निरं करा. सातत्यानं करायला पाहिजे असं काही नाही, पण ध्यानाला बसल्यानंतर आपण ज्या वेळेस ध्यानाला बसलोय, आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलं जास्त देऊ नका, तुमचं 24 तास तसे घालवा, पण या आथा पहरा माझा मोठ के निमिष भरी दे तुला. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तयापाशी मी पांडवा ते धार पिला गवसावा, जेथे नाम घोषू बरवा करती माझा. आता प्रसिद्धीचा सप्ताह लागतोय. प्रसिद्धीवर सगळे महाराजांसहित सगळे तिकडं पळाले प्रसिद्धीला. जगाचं कल्याण प्रसिद्ध महाराजांपासून होणारच नाही, लक्षात घ्या. चलावलाय मी. जगाचं कल्याण प्रसिद्ध महाराजांपासून होणारच नाही. जगाचं कल्याण होण्यासाठी नामचिंतनानं तो सिद्ध दशेला गेलेला साधू असला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या लोखंडाला शिवण्यासाठी परीस जसं माग मोर पाहत नाही तसा साधू येणं तळागाळातल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी येत असतात. त्याच्या अंतकरणात नाम सिद्ध झालेलं असतं, आणि ज्याच्या अंतकरणात नाम सिद्ध होतं त्याची वाचा सिद्ध दशेला गेलेली असते. बोले सो होय, तो बोलत ते झाल्याशिवाय राहत नाही. आता सिद्ध पुरुष जीवनामध्ये मिळावा लागतो, आणि सिद्ध साधू थोडे असतात. शैले शैल्यांना मानिकम मोतिकम न गजे गजे, साधू नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. कंबार बांधून ढोस पाजायचं सोपं आहे, समजलं का? आचरणात आणणं अवघड आहे. कोणी बी शिक्षण घेऊन 2 पुस्तकं वाचल्यानंतर, ग्रंथ वाचल्यानंतर कोणी ढोस पाजू शकतो, पण आचरणात किती आलं, त्याने आचरणात किती आणलं याला महत्व आहे. आणि आचरणात येण्यासाठी देवाच्या जवळ मन द्यावं लागतं. म्हणून असा हा देव कृष्ण भगवंत 8वा अवतार देवकीच्या उदरी जन्माला आला. देवकीच्या उदरी जन्माला आल्यानंतर कृष्ण भगवंतांनी 6 वर्षाचं रूप धरून सांगितलं. कोणाला? वसुदेवाला. काय सांगितलं? आता मला इथं ठेवायचं नाही, पुढे घेऊन जा कृष्णाच्या
दुःख झालं का आपण म्हणतो देवा माझ्याच वाट्यावर कसं काय. प्रारब्ध कर्म तर कोणाला चुकलं नाही, संतांना चुकत नाही आणि देवाला देखील चुकत नाही. जन्माला यायच्या अगोदर पासून संकट आहे देवाला, यायच्या अगोदर पासून. वसुदेव देवकीचं लग्न झालं ना तेव्हापासून संकट आहे. कशासाठी? तिच्या पोटी 8 येईल आणि तो येता वध करील. खरं सांगा, मृत्यू लोकामध्ये मृत्यू लोक आहे हे, त्यामध्ये अवतारी पुरुष तरी जन्माला आलेले राहिले का? त्या कावचालाच का वाटत होतं असं मला मारेल म्हणून. 8वा देवकीचा 8वा याला खलास करील कंसाला. देवकीच्या 8व्याचा 8वा आहे का? तर विचार केला तर 8वा या शब्दाचा अर्थ जरी कळला का? 8वा म्हणजे काय? नीटव्याचा भाऊ, चिमट्याचा चुलता, विष्णू नका. कोणाचा कोण? आधुरी पाहिली 8वा 8वा. पूर्वी होतं मापती, मग आधुरीचा सासरा नेमका कोण? 8वा. 8वा ह्या शब्दातच फार मोठं मर्म आहे. आणि अंक गणितामध्ये 10 अंक आहेत बरं का, पण सगळे बंधनात गुंतलेले. एकच अंक आहे त्याला बंधन नाही, गाठ नाही. विचार केला का? सगळे अंक बंधनात आहेत म्हणजे गाठीत आहे. वरून गाठ नसली तर आत गाठ आहे. आपण सगळे जन्माला आलो, आपल्याला प्रत्येकाला गाठी आहेत. जास्त 8 गाठीची लोक जास्त आहेत, 8 गाठीची. वरली गाठ असली तर काढतील डॉक्टर, आणि आतली गाठ काढायची नाही अवघड. आतली गाठ कोणाच्या नाही निघत नाही. आत जाणार असं त्यालाच काढता येईल आतली गाठ. आत वास्तव्य करणारा असं ना तोच काढतो गाठ. आणि प्रत्येकाच्या आत वासुदेव आहे. वासुदेव करतो फेरा, वारी आत बाहेर दारा. दान पुण्य करा नाही तर जातो मागा लागा. आतमध्ये कोण आहे? जिथं गाठ आहे तिथं कोण आहे? वासुदेव आहे का नाही? वास आत जो देव वास करतो त्याला वासुदेव म्हणतात. आणि संपूर्ण जगामध्ये जो आहे त्याला वसुदेव म्हणतात. समजतो? तेव्हा आत असलेला वासुदेव त्याचं जर चिंतन केलं तर आतली गाठ सुटल, नाही तर सुटणार. बंधनाता तोडू पाहा,
वारकरी असलं तरी या फडावरचा असला त्या फडावर त्याला राग येतो, त्या फडावरच्या पाहिलं याला काही याचा याला राग येतो. आणि सगळं काय करतात, सगळे वारकरीच आहे, तरी फडामध्ये फडफड. कधी बंधनं तुटती, एकाला बंध नाही, दोघाला बंध नाही, तिघाला बंध नाही, चौथ्याला देखील बंध नाही. प्रत्येकाला गाठी का नाही, एकाला वर, दोनाला मधी खाली, तीनाला मधी, चाराला परत खालच्या बाजूला, पाचला परत एका बाजूला, सहाव्याला परत आणि सातव्याला परत डोक्यात गाठ, आठव्याला आहे का गाठ. आठव्याला गाठ नाही, जो आठवा आहे त्याच्याजवळ बंद नाही. सगळे बंद तुटतात. फक्त काय केलं पाहिजे, आठव्याला आठवलं पाहिजे. जो आठव्याला आठवल त्याचं एकही बंधन राहू शकत नाही, मायेचा भ्रम त्याच्याजवळ राहू शकत नाही. जेव्हा जर कल्याण करायचं असेल तर कृष्णाचा आठव केला पाहिजे, आठवा पाहिजे, आठवला पाहिजे. या आठव्याचा जन्म व्हायच्या अगोदर पासून संकट, जन्माला यायला संकट, त्याच्या अगोदर त्याचे जे भाऊ जन्माला आले त्यांना देखील याच्यामुळेच खलास केलं. एक योग मायेनं नेला, रोहिणीच्या उदरामध्ये घातला आणि आई जन्माला आला. तर याच्या आई वडील पुढे होते कारागृहामध्ये, बंदी शाळेत. त्यांना मनाच्या बेड्या होत्या. कंसाच्या कारागृहात वसुदेवाने देवकीला ज्या बेड्या घातलेल्या होत्या त्या मनाच्या होत्या. आपण प्रपंचात तर पडतो, आपल्याला बेड्या कशाच्या आहेत खरं सांगा. आपल्याला वाटतं मी मोकळा आहे, हाताला पायाला बेडी नाही, पण प्रत्येकाला बेडी आहे. प्रपंचात बेड्या आहेत, त्या बेड्या प्रत्येकाला मनाच्या आहेत. बायकोला मनाची बेडी, नवऱ्याला देखील मनाची बेडी. दोघांच्या मिळून किती कशा झाल्या बेड्या, मनाच्या झाल्या का नाही. प्रत्येकाला मनाची बेडी झाली का नाही. या मनाच्या बेडीमुळं पंढरपूरची वारी आली तरी आपण पंढरपूरला जात. देवाने सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नको नक्की. आणि आपण कुठं असतो ना, तू आता नाही, त्याचा सांभाळ करीत राहणं. तिथं बसतोय आणि टेकलं ना, आता कशाला राडा करतो, कशाला गुंतवतो त्याच्यात. सोड, बंद सोड. पण नाही, मनाचे बंद सुटत नाही. मनाचे बंद कधी सुटतील, ज्या वेळेस हे मन देवाच्या चिंतनात लागेल आणि देवाची भक्ती करायला लागेल. मन, शरीर नाही, मन. शरीराने काय टाळ्या वाजून करतात, हात मनाने भक्ती घडली पाहिजे, मनापासून. असं मन जसं चिंतनात लागले ना, त्याचे बंद तुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा देव कसा आहे,
जो सगळ्यापेक्षा जास्त प्रेम मुरलीवर करतो. एक वेळेस सगळ्या गोपिकांनी मुरलीला विचारलं, म्हणली मुरली, आम्ही सगळे देवाचं चिंतन करतो पण आमच्यावर एवढं प्रेम नाही, तुझा सारखा मोका देव घेतो, आमचा एकदाही घेत नाही. बरं, मोका घेऊन झाल्यानंतर बाजूला ठेवीत नाही, लगेच कमरेला ठेवतो. आता आम्ही भक्ती करतोय, आम्ही देव त्याचं चिंतन करतोय, पण आम्हाला अजूनपर्यंत एकदाही मोका मिळाला नाही. मोका देवाने दिला नाही. दादा कोणक्यासारखं मोका घ्या मोका, पण मोका काय दिला नाही. आणि तुझा मात्र मोका घे. त्या मुरलीनं सांगितलं, अगं माझा मोका घेतो त्याच्यासाठी काय करावं लागते ते करीत नाही तुम्ही. पहिल्या नंबरला तसं वा, तशा झाल्यानं का तुमचा देखील मोका घे. मुरली म्हणते, माझ्यातून जो आवाज निघतो तो माझा नाही. माझ्यातून जो आवाज निघतो ना तो माझा नाही. त्यांनी वाजवलं, त्यांनी फुकलं तर मी आवाज काढते. त्यांनी फुकल्यानंतर आवाज येतो, त्याने नाही फुकलं तर आवाज येत नाही. म्हणजे माझ्यातून आवाज निघतो तो कोणाचा निघतो? माझा नाही. आपल्यातून आवाज बाहेर पडतो, कोणाचा पडतो? साळंकीत बोले तोंडातून आवाज आपण काढला तर निघतो का देवाने काढला तर निघतो? आपल्याला प्रत्येकाला वाटतं मी बोलतोय, मी हे केलं, मी ते केलं, मी इथं धक मारली, मी तिथं मारली. हे सगळं म्या म्या म्हणतोय. का काय भेटल तू? त्या मुरलीतला आवाज देव काढतो आणि या मुरलीतला आवाज कोण काढते? आहे का लक्षात? तुकोबाराने सांगितलं या भूमीतून अन्न खाल्लेल्या तुकोबाराने सांगितलं चाले हे शरीर. आणि कोण बोलल इथे? आपल्याला काय वाटते? मी बोलतोय आणि मी चालतोय, आणि त्या चालताच आपल्याला कळलं नाही अजून. कसा मिळ बसल, कसा भेटल तू? म्हणली तिनं आवाज काढला तर मी बोलते, देवाने आवाज काढला तर मी बोलते. यांनी नाही फुकलं तर मी बोलत नाही. आणि मी आतून मोकळी आहे पूर्ण. आतमध्ये गाठ राहिली नाही माझ्या आत गाठ नाही आता. आणि आत गाठ नसल्यामुळे तो फुकेल ना तशी बोलते, तो बोलल तशी बोलते, आणि तो ठेवील तिथं राहते. त्याने कमराला ठेवू दे, नाही तर हातात ठेवू दे, नाही तर तोंडाला लावू दे, तो
तो ठेवी तिथं राहते. आपण आहे का तसे? देव ठेवीन तैशी जैशी स्थिती आहे शैशवपर्यंत आहे कौतुक तुपाही संचिताचे वाहिल्या उद्वेग दुःखाचे भोगणे ते फळ संचिताचे देव ठेवील तैशी राहावे. देव ठेवील तर राहावं लागतंय पण आपण कुरकुर केल्याशिवाय राहत नाही. एवढं मोकळ्या मनाने राहत नाही, कुरकुर करतो पण राहावं लागते, चुकत नाही. म्हणून महाराज आहे सोपं पण समजने वाले को काफी इशारा बाकी रहता है. समजणाऱ्याला सोपं आहे, ज्याला समजणार आहे त्याला खूप अवघड आहे. मग ते सोपं नाही. असा जो देव आहे ना त्याला फक्त भाव लागतो, भाव. दुसरं काही लागत नाही त्याला. देवा कारणे भाव म्हणून हा देव आहे ना, भाव ज्याच्या जवळ असेल त्याला खांद्यावर वाजो, खांद्यावर. हा बाबा एकासाठी खांदा वाह्या पुरिया, बाबा एकासाठी खांदा वाह्या पुरिया. त्याची पायी मोलने घे जग जेठी, बाबा एकासाठी खांदा वाह्या पुरिया. याचा ज्याचा भाव बळकट आहे त्या एका भावासाठी द्रौपदीला खांद्यावर वाहिलं देवानं. हा भाव ज्याचा बळकट झालाय, जरा बळकट भाव तुम्हापाशी आहे देव. काळी हिंडता राडोराणी उसासाशी जाऊनी, भावी बळी आकडे करतळी आवळे. भगवीन देव भगवीन देव तो भावाच्या बळानं आकळला जातो. आणि ती भक्ती आपल्या अंतकरणात जर उत्पन्न झाली तर काय करतो देव माहिती? भक्तासाठी तो जग